नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण रात्री दूध घ्यावं का याविषयी चर्चा करणार आहोत. अनेक लोकांचे प्रश्न मला आलेले आहेत. आम्ही रात्री झोपताना दूध घ्यावं का? दुधाचं काय? तर कोणताच पदार्थ शक्यतो रात्रीच्या वेळी सेवन करू नये. आपल्या आहाराच्या वेळा सकाळी 10 आणि सायंकाळी 6 किंवा सूर्यास्ताच्या अगोदर असाव्यात असं आपलं शास्त्र सांगतं. त्यामुळे आपल्या शास्त्राच्या दृष्टीने दूधच काय तर कोणताही आहार्य घटक आपण रात्रीच्या वेळी सेवन करू नये. आता आपण महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करू, की दूध हे खरोखर पूर्ण अन्न आहे का? अनेक ठिकाणी आपण वाचतो, बघतो, दुधाला पूर्ण अन्न मानलं जातं. परंतु आजच्या काळातील दूध हे खरोखरच आपल्या आयुर्वेद शास्त्राला अपेक्षित असणारं दूध आहे का? हा एक फार मोठा प्रश्न आहे. आयुर्वेदानुसार प्रौढ व्यक्तीने गाईचं दूध सेवन करण्यास हरकत नाही. गाईचं दूध श्रेष्ठ मानलेलं आहे. तसंच शेळीचं दूध हे देखील आपल्यासाठी अनेक आजारांवर उपयुक्त आहे. आयुर्वेदाने 8 प्रकारचे दूध मनुष्याच्या सेवनासाठी उत्तम मानलेले आहेत आणि त्याचा विविध आजारांवर पथ्य अपथ्यासोबत वर्णन देखील केलेलं आहे. आजच्या या विषयाला अनुसरून आपण रात्री दूध घ्यावं का? जर नसेल तर केव्हा घ्यावं? हे बघणार आहोत. दुधाच्या विषयांमध्ये भेसळयुक्त दूध, युरिया असणारं दूध, सोयाबीनचं दूध, त्याप्रमाणे गाई म्हशी यांना हार्मोन टोचून तयार झालेलं दूध केव्हाही खातात. पण म्हणून जर आपणास खात्रीचं दूध मिळणार असेल तर त्याचा वापर करण्यास हरकत नाही. असं खात्रीचं दूध जे गाईचं किंवा शेळीचं असेल ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतं. दुधाची घेण्याची वेळ ही सकाळच्या आहारातली असली तरी सायंकाळच्या आहारात देखील आपण दूध घेऊ शकतो. आपली पित्त प्रकृती असेल तर दूध हे उत्तम मानलं जातं. दुधासोबत साखर, खडीसाखर, गूळ किंवा मध यांचा वापर न करता धारोष्ण दूध सेवन केलं तर ते उत्तम. थोडक्यात खात्रीचं दूध असेल तर गाईचं दिवसभरातून केव्हाही आपण दूध सेवन करू शकतो, पण शक्यतो रात्री दूध नकोच.